सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मिरज, जत आणि कवठेमहांकाळ या 3 तालुक्यांमध्ये करण्यात आलेलं त्रिभाजन हे राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आले। या विरोधात न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाई लढवणार असल्याचे माजी सभापती सुजय शिंदे आणि आनंदराव नलवडे यांच्यासह बरखास्त झालेल्या संचालकांनी केले। ते म्हणाले, राज्य शासनाने 17 एप्रिल 2025 रोजीच्या निर्णयानुसार सांगली बाजार समितीचे 3 स्वतंत्र समित्यांमध्ये विभाजन केले। या विरोधात बाजार समितीने जुलै 2025 मध्ये याचिका दाखल केली असून सुनावणी सुरू असताना शासनाने विभाजनाचा निर्णय घेतला। मुख्य बाजारपेठ आणि उपबाजार एकमेकांवर अवलंबून असल्याने त्रिभाजन झाल्यास जत आणि कवठेमहांकाळ येथील बाजार समित्या तोट्यात जातील, त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारलं जाईल। या आंदोलनाला नेते आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार रोहित पाटील आणि माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांचं नेतृत्व लाभणार आहे। सांगली बाजार समितीच्या आवारामध्ये हमाली करणारे, त्याशिवाय दिवाणजी अडते हे जत कवठेमहांकाळ तालुक्यातील ते काम केलेले व्यापाऱ्यांना चालतं। या भागातून आलेला शेतमाल चालतो, मग शेतकऱ्यांचे प्रतिनिधी का चालत नाहीत असा सवाल माजी सभापती शिंदे आणि नलवडे यांनी केला आहे। काल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वर प्रशासक नेमण्याचा जो शासनाने उद्योग केला ते 100% चुकीचं आहे। त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो। कारण काय आहे, आम्ही संचालक निवडून 3 वर्ष झाली। संचालक निवडून येत असताना आम्हाला सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान करून निवडून दिले, त्यांचाही अपमान केला त्यांनी। आणि जे 44 कलम लावले, 44 कलमाचा अर्थ त्यांनी वेगळा काढला आहे। आम्ही ऑलरेडी कोर्टात असताना त्याचाही त्यांनी विचार केलेला नाही आणि स्टे दिला नाही, म्हणून आम्ही प्रशासक नेमते विभाजन करतोय। त्रिभाजन पण नाही केलं, विभाजन केलं आहे। त्यामुळे सगळे ते चुकीचं आहे आणि आम्ही 100% न्यायदेवतेपेक्षा न्याय मागतोय। आम्हाला न्याय मिळेल आमची अपेक्षा आहे आणि जाणून राजकीय द्वेषापोटी प्रशासक नेमण्याचा जो उद्योग केला त्याचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो। त्याच्यामुळे नुकसान जत आणि कवठेमहांकाळचं फार नुकसान होणार आहे। एक तर ते वसंतदादांनी ज्या मार्केट कमिटी स्थापन केली त्याला दोन्ही तालुके दुष्काळी आहेत आणि त्यांना सोबत सांगलीवर घेऊन जायचं ह्या दृष्टीकोनातून केलेलं होतं। त्यामुळे त्यांचं फार नुकसान होणार आहे। मिरज तालुक्यात नुकसान जरी नाही झालं पण त्या जत आणि कवठेमहांकाळ फार मोठं नुकसान होणार आहे। हो, 100% लढणार। आम्ही न्यायालयात ऑलरेडी गेलेलोच होतो आणि आता आणि परत सोसायटी आणि ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन आम्ही आत्ता आणि आणि कालच्या जी अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनेला आम्ही स्टे मागण्याचा प्रयत्न करतोय। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाचा आम्ही जाहीरपणे सर्व संचालक मंडळ जाहीरपणे निषेध करतो। खास करून जत तालुका आणि कवठेमहांकाळ तालुक्यावर हा फार मोठा अन्याय झालेला आहे। तिथल्या शेतकऱ्यांवर ते अन्याय झालेला आहे आणि त्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो। हा दुष्काळी भागातले दोन्ही तालुके सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीशी एकत्रित असल्याकारणाने तिथल्या भागाचा काही अर्थानं विकास झाला होता। अजून थोडा काळ आज पाण्याच्या स्कीम्स जत तालुक्यामध्ये किंवा कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये चालू आहेत, त्या पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेनं तिथल्या भागाचा जर विकास झाला असता त्यावेळेस राज्य शासनानं अशा पद्धतीचा विचार करणं योग्य होतं। केवळ राजकीय द्वेषापोटी महाविकास आघाडीची सत्ता या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर आहे, म्हणूनच महायुतीच्या नेत्यांनी, भाजपच्या नेत्यांनी, खास करून आमच्या आमदारांनी हा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। तो कायद्याला धरून नाही आहे। नक्की आम्ही न्यायालय त्याच्या विरोधात दाद मागणार आहोत। नक्कीच न्यायालय आम्हाला न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत जे काही झालं त्याचा हा वचपा काढला असं वाटतं। आता मार्केट कमिटीचा जो निकाल लागला, महाविकास आघाडीच्या संचालकांना निवडून दिलं, हा जनतेचा निकाल होता। जिल्हा परिषदला जे काही निवडणूक झाली तो पण जनतेचा कौल होता, तो कौल मान्यच करावा पाहिजे। माझं तर भाजपच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही या गोष्टीचं राजकारण करताना आपल्या तालुक्याचं, जत तालुक्याचं, कवठेमहांकाळ तालुक्याचं नुकसान करताय, ह्याचं भान तरी तुम्हाला आहे का? हे भान तुम्ही ठेवावं अशी माझी विनंती आहे।